हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचं बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा 15 जून 2026 म्हणजे सोमवती अमावस्या आहे. ती अधिक महिन्याची सांगता म्हणजे सोमवती अमावस्या आहे. तर आपल्या बघा हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला खूप महत्त्व दिलेले आहे. आणि आपण या सोमवती अमावस्येला ज्या काही सेवा करू, जे काही आपलं म्हणजे पितरांसाठी सेवा करू, ती आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला म्हणजे ते यशदायी राहणार आहे. तर आपल्याला कुठल्या सेवा कधी करायच्यात हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा आता सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे हा अत्यंत दुर्मिळ योग आलेला आहे. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे आपल्याला भगवान शंकराची आपल्याला पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही ह्या दिवशी कर्पूर होम सुद्धा करू शकता. तर कर्पूर होम केल्याने आपल्या ज्या काही घरातल्या म्हणजे नकारात्मक ऊर्जा असतात, जी काही वाईट शक्ती घरात आलेली असते, ती निघून जाण्यामध्ये आपल्याला कर्पूर होममध्ये खूप मदत मिळते. आणि ज्या काही आपल्या म्हणजे वाईट आपल्या घरामध्ये वातावरण वाईट झालेलं असेल, ते सुद्धा त्या कर्पूर होममध्ये जळून खाक होतं आणि जे काही घरात आपल्या प्रसन्न वातावरण तयार होतं, आपल्याला सकारात्मक वातावरण तयार होतं. त्यामुळे तुम्ही म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपण कर्पूर होम करू शकता. तर हा कर्पूर होम कसा करायचा? तर कर्पूर होम करताना तुम्ही एक छोटं कुंड घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये समिधा तुम्ही पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला समिधा मिळून जातील आणि ते गाईच्या शेणाचं गौरीसुद्धा मिळते. तर ती आपल्याला त्या होमामध्ये आपल्याला जाळायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तुपाने म्हणजे अग्नी प्रज्वलित करायचा आहे तूप टाकून आणि कापूर टाकायचा आहे आणि तो धूर आहे तो प्रत्येक आपल्या म्हणजे पूर्ण घरामध्ये पसरेल असं आपल्याला ते होमाचं कुंड प्रज्वलित करून त्याच्यामध्ये कर्पूर टाकायचा आहे आणि जितकं आपल्या घरामध्ये धूर जाईल, तर तितकी वाईट शक्ती, जी नकारात्मक ऊर्जा आहे, ती निघून जाईल. आणि आपल्याला म्हणजे मंत्र वगैरे म्हणताना तर तुम्हाला नाही काही येत, तर तुम्ही आपल्या गुरुचा मंत्र म्हणत-म्हणत जरी कर्पूर होम केला, तरी खूप चांगलं आहे. तर आपल्याला तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणूनच तुम्ही कर्पूर होम करायचा आहे. नाहीतर ओम स्वाहा असं म्हणताना आपल्याला जेव्हा तुम्ही तूप अग्नी टाकताल, तेव्हा तुम्ही तसं म्हणजे जेव्हा हे करताल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. कारण गुरु आपल्या पाठीशी असल्यामुळं आपल्या ज्या काही घरातल्या नकारात्मक ऊर्जा आहे त्या म्हणजे काढून टाकण्यात मदत करतात आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. तर आपणही म्हणजे हा कर्पूर होम आवश्यक म्हणजे अमावस्येच्या दिवशी करावा. कारण ही सोमवती अमावस्या खूप आपल्या महत्त्वाची आणि अधिक महिन्याची सांगता असल्यामुळं खूप आपल्यासाठी पुण्य प्राप्त होणार आहे ह्या अमावस्येला. जे काही आपण पितरांची सेवा करतो, तर ह्या दिवशी आपल्याला पितरांची आवर्जून सेवा करायची आहे. जे काही आपल्या पितृदोष आपल्याला लागलेले असतात, तर ते सुद्धा आपले पितृदोष नाहीसे होतात. त्यामुळे ही सोमवती अमावस्या आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर या दिवशी तुम्ही तर्पण करू शकता, श्राद्ध करू शकता. पण सहज आता कोणाला शक्य होत नसेल वेळेनुसार, तर त्यांनी आपल्या म्हणजे हे करून दही भात घेऊन त्याच्यावर काळे तीळ टाकून ते तुम्ही वाटी समजा गच्चीवर नेऊन ठेवली, समजा तुमच्याकडे असेल तर, नाहीतर कुठं बाल्कनीत जर तुम्ही जिथं कावळे वगैरे येत असतील तिथं नेऊन ठेवलं, तर आपलं ते म्हणजे तर्पण केल्याचंच आपल्याला फळ मिळतं आणि आपले पितरही आपल्यावर शांत होतात. तर मग तुम्ही ते दही भात आणि काळे तीळ त्याच्यावर टाकून ते तिथं वरती नेऊन ठेवायचं आहे. तर पितरांसाठी ही एक सेवा आहे आणि तर्पण श्राद्ध तर तुम्ही करू शकता. जर नसेल वेळ मिळत तर तुम्ही दही भाताचा आपल्याला मार्ग करायचा आहे. तर ही अशी एक पितरांची सेवा करायची आहे आणि आपल्याला म्हणजे ह्या दिवशी तुम्ही जितकं दानधर्म करता येईल तितकं दानधर्म करायचं आहे. तुम्ही फळं दान करा. काही जे काही तुम्ही अन्नदान करू शकत असाल तर अन्नदान करा. कारण ह्या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण जे दानधर्म करतो त्याला खूप महत्त्व आहे. आणि जे काही आपण महिनाभराची जी सांगता आपली म्हणजे अधिक महिन्यात जे काही व्रत वैकल्य केली होती त्याची पण सांगता होती. त्या निमित्ताने आपलं अन्नदान केल्याने आपल्याला पूर्ण महिन्याचं जे काही अधिक महिन्याचे जे व्रत वैकल्य केले त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही दानधर्म ह्या दिवशी आवर्जून करायचा आहे. जे तुम्हाला यथाशक्ती जमेल तसं तुम्ही करा. फळदान करा, दूध दान करा किंवा अन्नदान करा. हे तुमच्या म्हणजे याच्यानुसार यथाशक्तीनुसार तुम्ही हे करू शकता. आणि आपल्याला पहा सोमवारी म्हणजे अमावास्या असते तर भगवान शंकराचा सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. कारण सोमवार हा भगवान शंकराचा समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला भगवान शंकराची पूजा केल्याने, अभिषेक केल्याने आपल्याला म्हणजे आपले जे 9 ग्रह आहेत ते सुद्धा खूप शांत होत असतात.
कारण आपण दह्या-दुधाने म्हणजे महादेव शंकराला आपण अर्पण करतो, तेव्हा ते थंड हे होतं ना, आपले ग्रह सुद्धा त्या मानाने शांत होतात. त्यामुळे तुम्ही ह्या भगवान शंकराची अभिषेक त्या दिवशी आवर्जून करायचा आहे. कारण हा दुर्मिळ योग आलेले म्हणजे सोमवती अमावस्या असल्यामुळे आणि आपल्याला म्हणजे भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शंकराची पूजा करण्यासाठी हे 2 दिवस आपल्यासाठी म्हणजे सोमवार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर दोन्ही म्हणजे भगवान शंकर आणि भगवान हरिशंकर आणि याची आपली पूजा करायची आहे. तर हे दोन्ही पूजा एकत्र केल्याने आपल्याला जास्त अधिक पटीने फळ मिळत असतं. तर तुम्ही मंदिरात जाऊन अभिषेक करू शकता. समजा मंदिरात जर जाणं नाही झालं, तर तुम्ही घरी आपल्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. कारण हे अभिषेक केल्याने आपले सगळे ग्रहमान शांत होतात. जे काही आपल्या घरामध्ये किरकिर चालू असते, कटकटी चालू असतात, तर हे आपल्या म्हणजे ग्रहमान शांत झाल्यामुळं आपल्या ज्या नकारात्मक ऊर्जा आणि जे काही घरामध्ये किरकिर असेल, ती नाहीशी होते. तर ह्यासाठी आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवावर अभिषेक करणं खूप आपल्यासाठी फायद्याचं आहे. तर हे मुद्दाम आपण आवर्जून करायचं आहे अभिषेक ह्याच्यावर. आणि घरी आपल्याला कोहळा जर कोणी समजा अमावस्येला कोहळा बांधत असेल, तर आपल्याला ही आवर्जून म्हणजे अ, अमावस्येची संधी आपल्यासाठी सोने करून करून देणारी आहे. तर त्या दिवशी तुम्ही आपल्या घरावरून उतरून तुम्हाला तो लाल कपड्यामध्ये कोहळा आपल्याला त्याची आधी कोहळ्याची पूजा करायची आहे. हळदी-कुंकू, अक्षदा घ्यायचा म्हणजे लावायचा आहे त्या कोहळ्याला, स्वस्तिक काढायचं आहे त्या कोहळ्यावर आणि तो लाल कपड्यात बांधून त्याची प्रार्थना करायची आहे, की माझ्या घराला कोणाची वाईट नजर लागू देऊ नको. असं म्हणून आपण त्याचा नमस्कार करावा आणि तो लाल कपड्यात बांधून आपल्या घरामध्ये समजा घराच्या दारामध्ये आपल्याला बाहेर बांधायचा आहे. कारण ही सोमवती अमावस्या कोहळा बांधण्यासाठी खूप मोठी तिथी आहे. तर तुम्ही हे सोमवारी म्हणजे आवर्जून करायचे आहे. आणि सोमवारची तिथी म्हणजे आपण सूर्यानी पाहिलेलीच अमावस्या धरतो. त्यामुळे सोमवती अमावस्या ही आपल्यासाठी खूप भाग्याची अमावस्या आहे. त्यामुळे कोहळा बांधायचा म्हणजे घराला आपली वाईट नजर लागत नाही. तर तो कोहळा बांधण्यासाठी ही खूप मोठी तिथी आहे. तर बघा घराला कोहळा बांधल्याने आपल्या म्हणजे वाईट शक्ती आपल्या घरात शिरत नाहीत आणि जे काही म्हणजे नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या कोहळ्यावर तिथं बाहेरच पडून जाते. म्हणून जर आपण म्हणतो बघा कोहळा खराब झालाय, तर ती कोणाची तरी वाईट नजर त्या कोहळ्यावर पडते आणि तो कोहळा खराब होतो. तर तो कोहळा खराब झाल्यानंतर तो काढून टाकायचा आणि दुसरा म्हणजे ती कुठलीही तिथी असो, कुठलाही वार असो, त्या दिवशी तो खराब झालेला काढून टाकायचा आणि दुसरा बांधायचा. कारण तो खराब झालेला जास्त दिवस आपल्या घरावर टांगता ठेवू नये. तर ही अशी आपल्याला ही सोमवती अमावस्येच्या दिवशी कोहळ्याची सेवा करायची आहे. आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी लहान मुलं आपल्या घरामध्ये किरकिर करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही. तर ह्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर लहान मुलं आपल्या घरामध्ये किरकिर करू नये, शांत व्हावे ह्यासाठी आपल्याला त्यांच्या पूर्ण म्हणजे याच्यावरून आपल्याला 7 वेळा मोहरी उतरून टाकायची आहे. तर आपण आता म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत असं 7 वेळा आपल्याला म्हणजे एक आपल्या हातात मुठीत मोहरी घ्यायची आहे आणि आपल्याला जर दुसरं काही नाही पण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि तिच्या डोक्यावरून तर पायापासून असं 7 वेळा आपल्याला उतरायची आणि ती मोहरी आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायची. तुम्ही वॉश बेसिनमध्ये सोडून देऊ शकता किंवा जर नाली असेल तर तिकडे. कारण ही मोहरी कोणी ओलांडू नये, कोणाच्या पायाखाली येऊ नये म्हणून आपल्याला ही पाण्यात टाकायची आहे. जिथं कोणी समजा तुम्ही एका साइडला कोणी जातच नसेल, त्या साइडला जरी ती मोहरी टाकून दिली तरी चालते. तर ही 7 वेळा आपल्याला मोहरी उतरायची. ह्याने मुलांची जी काही हट्टीपणा असेल, जी काही आपल्याला म्हणजे किरकिर करत असतील मुलं, तर ते या उपाय केल्याने मुलं शांत होतात. तर हे साधे सोपे उपाय तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती, ऐश्वर्य लाभेल. हे कारण नकारात्मक ऊर्जा गेल्याने आपल्या घरात शांती येते आणि ऐश्वर्य लाभतं आणि लक्ष्मी सुद्धा आपल्यावर म्हणजे कृपा आशीर्वाद प्राप्त करते. तर ही अशी आपल्याला अधिक महिन्याची सांगता आणि सोमवती अमावस्येचा उपाय करायचा आहे. तर तुम्ही हे सहज म्हणजे छोटे उपाय सहज करू शकता. नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल होईल आणि तुम्हालाही म्हणजे घरामध्ये 100% म्हणजे यश येईल, प्रसन्न वाटेल. तर तुम्ही हे छोटे उपाय करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.